शरीराला बिघडवणारे अन्न, मनाला बिघडवणारे विचार आणि परिस्थितीला बिघडवणारी माणसं ह्यांच्यापासून लांब राहिलेलं केव्हाही चांगलं. हाय, हॅलो, नमस्कार. आजच्या दुपारच्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं नव्याने स्वागत आहे. आणि आपल्या घराच्या खड्ड्यांचं काम अगदी कंप्लीट झालेलं होतं आणि त्यानंतर हे खालून जे PCC म्हणतात ते करायला घेतलेलं आहे. खड्ड्यांमध्ये थोडंसं मटेरियल घालतात हे, आणि हे काम आज सुरू झालेलं आहे. तर अशा पद्धतीने अगदी रखरखीत उन्हात हे मजूर काम करत असतात आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने लवकरात लवकर माझं घर होईल. आणि बघा, एवढ्या फास्ट काम करतात की रखरखीत ऊन असतो आणि उन्हात घामात आणि अगदी थकलेल्या अवस्थेत असतील तरी पण त्याच जोमाने काम करतात. आणि आजची दुपारची वेळ थोडंसं ऊन कमी होत चाललेलं, कारण जवळजवळ 3चा सुमार होता आणि थंड वारा येत होता. ह्या साईडला थोडीशी सावली आहे. आता ह्या सावलीतूनच काम चालू आहे. ह्या कामालाच पाहून ओमसुद्धा कामाला लागलेला आहे, तुम्हाला दिसतोय. मध्येच कुठेतरी फावडा हातात घेतो, त्याला थोडीशी मजा येते. तर अशा पद्धतीने हे मजूर काम करतात. आज मजूर 5 होते. 4 जण हे सर्व भरण्यासाठी लागलेत आणि एक जे काका होते ते सळिये जे आहेत ते वाळण्यासाठी किंवा ते माप घेऊन काहीतरी करतात, ते सर्व काम चालू होतं. इथे ओम तुम्हाला दिसतो. तर थोडीशी तो सुद्धा मेहनत करून पाहतो आणि अशी आपली जर मुलं मेहनत करत असतील तर त्यांना कधीच रोकायचं नाही. आणि मी ओमला सांगितलं, बघ तुला किती चटका लागतो उन्हाचा, ह्या एवढ्या चटक्यातच ही माणसंसुद्धा काम करत असतात. तर आपल्या मुलांना थोड्याशा काही सवयी लावायला पाहिजे, थोडीशी कामं केली पाहिजे. असं नाही की आपण घरातली सर्व कामं सांगायची, परंतु काही कामं मुलांनासुद्धा करता आली पाहिजेत, त्याची जाणीवसुद्धा झाली पाहिजे. आणि अशा पद्धतीत आम्ही इथे उभे होतो मजुरांजवळ. मजुरांना पाण्याची गरज होती, म्हणजे जे माल मिक्स करण्यासाठी पाणी हवं होतं त्याची व्यवस्था करून देण्यासाठी आम्ही अगदी घाई गडबडीत घरी गेलो होतो. घराच्या शेजारीच आम्ही राहतो आणि बघा हे काका, खूप वय झाले परंतु काय, काम हे केलंच पाहिजे. आणि त्यांच्या कामाची जी पद्धत आहे ही सुंदर आहे. मी पाहिली, वय खूप झालंय पण काम खूप छान करतात. आणि आता संध्याकाळची वेळ झाली, सगळे लोक गेलेत, घरी गेलेत, मजूर सगळे घरी गेलेत. आणि त्यानंतर मी आली की कुठपर्यंत काम झालंय, तर हे बरेचसे खड्डे असे PCC करून झालेले आहेत. मला वाटतं 4 खड्डे काहीतरी बाकी राहिलेत. एक खड्डा त्यातनं खणायचा बाकी ठेवलाय टॉयलेट साईडचा, आणि बाकी सगळे खड्डे तयार झालेले आहेत. आता पुढचं काम जे आहे ते पुन्हा मी तुमच्याशी शेअर करणार आहे, परंतु पुढचं काम कदाचित 2 दिवसानंतर, म्हणजे 1 दिवस गॅप घेणार आहेत. आणि उद्याचा दिवस जो आहे तो ह्याच थोड्याशा कामात जाणार आहे. अजून भरपूर काम बाकी आहे. खूप सारे मिनी ब्लॉग येतील आणि नक्कीच तुम्हाला ते आवडतील मला वाटतं. तर अशा पद्धतीने हे घराचं काम चालू आहे. थोड्या थोड्या स्टेप बाय स्टेप हे असे सगळे कामं करत असतात.